टाळ टाळ थाला टाळी वाजा सर्वजण भजन करा टाळी टाळी विठाला 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 टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा विठाला 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 टाळी वाजवा सर्व टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठाला विठा
महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजम स्वर धरा फक्त वाजवता नाही चालेल स्वर धरा समचरण सरोजम सांद्रनीलामुदाभं जघन निहत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कौंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमन हरे पांडुरंगा करो प्रथमन दुसरे चरणा संताचे सरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती आपण असावे जवळचे माझी भाकर माझं जमलं तर जमत जा मी म्हणत जाईल तसं म्हणत जा नाही जमलं तर सोडून देत जाईल वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी देव बसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना महान भगवत भक्त अनंत कृपामूर्ती वैराग्य सम्राट महाराष्ट्र भूषण जगत कल्याणाकरता अखंड देह झिजवणारे श्री संत श्रीमंत देहो निवासी ज्यांनी तुमच्या आमचा संसार सुखाचा बनवण्याकरता ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली असे समाजाचे प्रबोधनकार क्रांतिकारी महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मागणेपर प्रकरणातला अभंग कारण म्हणजे विनाकारण नाही सांगत मी 7 दिवसापासून आपण जे भगवंताचं नामचिंतन करत आलो 7 दिवसापासून जी आपण भगवंताची सेवा करत आलो त्या सेवेच्या मोबदल्यात का होईना आपल्याला भगवंताकडे मागणी मागायची आहे कारण मागणी मागण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो काहीतरी सेवा केल्याविना नाही म्हणून आपण भगवंताची सेवा अव्याहत करत आलो त्या माध्यमातून आपण भगवंताला आजच्या अभंगातून प्रार्थना करत आहोत मागणी मागत आहोत विनंती करत आहोत की आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आमचं आग्रहाचं जे मागणं आहे ते मान्य करा विठ्ठला
कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या या पुण्यवान गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने, जनता जनार्दनाच्या सहकार्याच्या माध्यमातून भक्तिमती माता, गुणीजन मंडळी, वादनाचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम वादक, सगळी मंडळी, टाळकरी वृंद, सर्वांच्या या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन किन निमित्तानं आहे, म्हणजे कोणत्या निमित्तानं आहे हे सांगणं थोडी गरजेची गोष्ट आहे. याच्या अगोदर जे वक्ते होऊन गेलेले आहेत त्या वक्त्यांनी तर या कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाचं त्या ठिकाणी संयोजन पण हे तर प्रथमतः निवेदन केलंच असेल, आणि नसेल केलं तर नवल आहे. विठाला कार्यक्रमाच्या माध्यमातून कैलासवासी हरिभक्तपरायण निम्मा काळवा देशमुख, कैलासवासी सुरेश निम्मा देशमुख, कैलासवासी इंदुबाई निम्मा देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि या कार्यक्रमाचे त्या ठिकाणी त्यांचे संयोजक आहेत धनंजय सुरेश देशमुख कोल्हापूर आणि राकेश सुरेश देशमुख पुणे, या नातवांनी यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रमाचं संयोजक आहे. आणि या श्रीमद भागवत कथा सोहळा आमचे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज कोळसे आदी करून संपूर्ण गावकरी मंडळी, या गावकरी मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि तसेच आणि गुणीजनांच्या या सहकार्याच्या माध्यमातून मृदंगाचार्य, गायनाचार्य मिलिंद महाराज, किरण महाराज, मृदंगाचार्य हेमंत महाराज, प्रशांत महाराज आदी करून सगळी मंडळी, कोण महाराज? दीपक महाराज, हो दीपक महाराज, नवल महाराज, आता हे संपूर्ण पंपिट वाचण्यात बराच वेळ चालला जाईल. असो, अशा या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि या आयोजनाच्या माध्यमातून माझी एक छोटीशी तुडकी मुडकी सेवा आहे. कार्यक्रमाचं आयोजन आमच्या हरिभक्तपरायण कोळसे महाराजांनी केलं. त्यांचा माझा हा फार जुना परिचय, कारण त्यांना मी अगदी बोट धरून चालवलं या परमार्थिक मार्गाच्या माध्यमातून. कारण त्यांना कथा कीर्तनाच्या माध्यमातून माझंच त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे. आणि त्यांनी आज फार मोठ्या या 5-7 वर्षापासून आपल्या गावामध्ये कार्यक्रम, भागवत कथा आदी करून कीर्तनं केली. तसाच त्यांचा बराचसा त्या ठिकाणी बोलबाला आहे. आणि त्यांचं माझं एक नैसर्गिक बऱ्याच दिवसापासून आणि अगदी पुत्रवत प्रेम आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी मला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. तुमच्या आमच्या सगळ्या मंडळीच्या भेटीगाठी झाल्या आणि सगळ्यांचं मंडळीचं मला आणि दर्शन झालं. आणि नवीन काहीतरी सांगण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही. आपण सगळी मंडळी बहुश्रुत आहात. सगळी मंडळी, आमचे नंदन सर आदी करून बरीचशी मंडळी, ही कार्यक्रमांची जी आयोजक मंडळी, ही सर्वांची नावं मला काही सांगता येणार नाही. परंतु आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या संयोजकामध्ये सर्व त्या ठिकाणी समावेश आहेच कार्यक्रमाचा. सर्वांच्या या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य मंडपामध्ये हा कार्यक्रम आणि संपन्न होतो आहे. आणि तुमच्या आमच्या या सहकार्याच्या माध्यमातून सर्वांना आपला हा कार्यक्रम अगदी आनंदात पार पाडायचा आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे. उद्याही कीर्तन आहे, पण उद्या काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे हे पगाराचं कीर्तन. भगवान परमात्मा काल्याच्या रूपात त्या ठिकाणी उद्या भगवान परमात्मा हा प्रसाद देणार आहे. ती प्रसादाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन कोळसे महाराजांचंच आहे. आणि आपण सगळी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित झालात, धन्यवाद दिला. म्हणून आता मी तसं फार वेळ काही कीर्तन करणार, मी फार दुरून आलो आणि तसं फार लवकरही मी आटपणार नाही म्हणा. परंतु आपण जर चांगला प्रतिसाद मला दिला, गायक मंडळींनी, हार्मोनियम वादक, आमचे मृदंगाचार्य, भक्तिमती माता, सर्वांनी जर अगदी मला कार्यक्रमाचा प्रतिसाद दिला तर मी आपल्याला
माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करीन. तत्पूर्वी सर्वांनी जास्त वहापोह न करता अगदी एकदा हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करा, म्हणजे आपल्या मूळ अभंगाकडे आपण वळू. एकदा सर्वांनी टाळी वाजवा. विठाला 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 देशमुख परिवारातर्फे सर्व मंडळीचं हार्दिक शुभेच्छा स्वागत. आणि या स्वागताच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात करू. अभंग तुकोबारायांचा अभंग सर्वांच्या परिपाठातला परिचयाचा आहे. अभंगाची भाषाही फार सोपी आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगाचा चालक, जगाचा पालक, जगाचा मालक भगवान परमात्मा, या परमात्म्यासमोर उभे राहून तुकोबाराय आपल्या अंतकरणातली आवड प्रगट करतात. आणि त्या आवडीची पूर्तता होण्याकरता भगवंताला मागणी मागतात. मागणी मागण्याचं एकच कारण, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या जीवनातला फक्त एकच विषय आपल्या डोळ्यासमोर येईल. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा संबंध विषय जो आहे हा भगवान परमात्मा होता, म्हणून त्यांचं जीवन हे आनंदमय होतं. अशा या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर आपण विचार केला, तर त्यांच्या आवडीनिवडीचा जर विचार केला, तर तुकोबांची आवड काय होती ती त्यांनी या अभंगाद्वारे प्रगट केली. आणि ती आवडीची पूर्तता होण्याकरता भगवंताला मागणी मागितली. या नरदेहाचा जर आपण विचार केला, या मानवी शरीराचा जर विचार केला, तर प्रत्येक माणसाचं शरीर, तो श्रीमंत असो, गरीब असो, शिकलेला असो, अडाणी असो, प्रत्येकाचं शरीर हे 17 तत्वापासून बनलेलं आहे. 17 प्रकारचे घटक या शरीरामध्ये भगवंताने दिले. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण, 5 त्रिक 15 आणि मन आणि बुद्धी. हे बुद्धी तत्व प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. आणि या बुद्धी तत्वाचा विचार केला आणि मनही आहे.
पण या मनाचा जर विचार केला, या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आवड हा विषय आहे. असा माणूस नाही की त्याला आवड नसेल. फरक एवढा पडे, प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न असेल, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असेल, प्रत्येकाची आवड वेगवेगळी. मला जे आवडेल ते तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला जे आवडेल ते मला आवडणार नाही, आपल्या दोघांना आवडेल ते तिसऱ्याला आवडणार नाही. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. आणि प्रत्येकाच्या आवडीचा विचार जर आपण करू लागलो तर प्रत्येकाच्या आवडीचा विचार, सर्वांच्या आवडीचा विचार करणे शक्य नाही. प्रत्येक माणसाला आवड आहे, पण जी वस्तू आवडत असेल जीवनामध्ये तिची गरजच असेल असं मात्र नाही. विठाला 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 विठाला. प्रत्येकाच्या शरीरामध्ये मन नावाच्या वस्तूमध्ये आवड नावाचा विषय, आणि आवड ही प्रत्येकाची भिन्न आहे. पण आवडलीला गरज असेलच असं नाही. कारण सगळ्याच गोष्टी माणसाला ज्या ज्या आवडतात त्याच्या जीवनात त्याची गरज असतेच असं नाही. कारण गरज हा भाग वेगळा आहे आणि आवड हा भाग वेगळा आहे. भूक लागल्यानंतर जेवण करायची गरज का आवड? बोलत चला, बरोबर. पण जेवण झाल्यानंतर तंबाखू चोळायची गरज का आवड? आवड. कपडा घाण झाल्यानंतर धुवून काढण्याची गरज का आवड? पण धुतलेल्या कपड्यामध्ये निळ टाकायची गरज का आवड? खरं सांगा. ज्याची गरज आहे त्याचा स्वीकार करत जा, आणि जे जे आवडत असतं ते सोडून द्यायचं. परमार्थ करण्याची आज प्रत्येक माणसाला गरज आहे. नवे नवे माणूस त्यालाच म्हणतात की जो परमार्थ करतो. कारण या मानवी शरीराच्या रचनेचा जर विचार केला तर किती सुंदर आखणी या भगवंताने माणसाची केली. दिले इंद्रिये हात पाय कान, इंद्रिये हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडशी शरीर दिलं आपल्याला. दिले इंद्रिये हातपाय कान, डोळा मुख बोलाया वचन. कशा करता? जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपणा भवरोग. परमात्मा प्राप्ती करता या मनुष्य जन्माची नियुक्ती आहे. देवे दिला देह, भगवंताने हा मनुष्य जन्म परमार्थ करण्याकरता दिला. लक्षात घ्या, परमार्थ करणं हे या मानवी जीवनाचं प्रमुख कर्तव्य आहे. माणसं देवापुढे नाराजी व्यक्त करतात. देवा तू मला काय दिलं? काहीच दिलं नाही. मला तू काहीच दिलं नाही. अरे बा मानवा, तू विचार कर, तुला भगवंताने एक फार अमूल्य ठेवा दिला. भगवंताने अनेक गोष्टी अनेक त्या ठिकाणी जीवांना प्रदान केलेल्या आहेत. मोराला सौंदर्य दिलं, मोराला सौंदर्य दिलं. आवाज कोकिळेला दिला. कोकिळेला काय दिला? कोकिळेला आवाज दिला. कोकिळेला सौंदर्य नाही दिलं. मोराला सौंदर्य दिलं, आवाज कोकिळेला दिला. बगळ्याला ध्यान दिलं.
बघायला काय दिलं? ध्यान दिलं. आणि राजहंसाला दूध आणि पाणी वेगळं करण्याची किमया दिली. विठाला कावळ्याला मात्र याच्यातलं काहीच दिलं नाही. कावळ्याला सौंदर्यही दिलं नाही आणि आवाजही दिला नाही आणि ती किमयाही दिली नाही. आपल्याला भगवंताने काय दिलं? जे त्यांना नाही दिलं ते आपल्याला दिलं. ज्याला ब्रेन पॉवर म्हणतात, अलौकिक बुद्धिमत्ता. ही अलौकिक बुद्धिमत्ता भगवंताने माणसाला दिली. काय करावं काय करू नये, काय पाहावं काय पाहू नये, काय खावं काय खाऊ नये, कसं बोलावं कसं बोलू नये, ही सगळी योजना ही भगवंताने माणसालाच दिली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तू, हरे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. माणसाला बुद्धी दिली, ज्याला ब्रेन पॉवर्स म्हणतात, अलौकिक बुद्धिमत्ता. ही माणसाला दिली. योग्य काय अयोग्य काय, काय खावं काय खाऊ नये, सार काय आसार काय याचा विचार माणसालाच करता येतो. आम्ही तुमच्या पुढे खारीक ठेवली. खारकीमधले काय खायचं आणि काय फेकून द्यायचं हे मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने निवडू शकतो. खारकीतला वरचा भाग खाल का मधातला खाल? वरचा ग्रहण कराल, मधातला भाग फेकून द्याल. थोड्या वेळाने आम्ही तुमच्या पुढे बदाम ठेवली. बदाम आता मधातला भाग फेकून द्याल? नाही, मधातला भाग ग्रहण कराल, वरचं टरफल फेकून द्याल. थोड्या वेळाने आम्ही तुमच्या पुढे आंबा ठेवला. आंबा काय खाल आणि काय फेकाल बोला? टरफळाला रस चाखाल, टरफल फेकून द्याल. कोळ म्हणता येईल त्याला, कोळचा रस चाखाल, ती फेकून द्याल. सार भाग ग्रहण कराल आणि जो त्यात जे आहे तो फेकून द्याल. थोड्या वेळा आम्ही तुमच्या पुढे पेढा ठेवला. बुद्धिमत्तेने माणसाला त्या भगवंताने ही निवडण्याची योजना केली. ही मनुष्याच निवडू शकतो, म्हणून हा मनुष्य देह अत्यंत मौल्यवान आहे. मी बोलून गेलो, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. पण या बुद्धीचा माणसं दुरुपयोग करतात. हे फार शोकांतिक आहे. बसमध्ये प्रवास करणारा एक प्रवासी अगदी बसच्या खिडकीजवळ बसलेला, बस स्टँडला गाडी थांबल्या गेली. पेपरवाला आला. पेपर 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 याच्या खिशामध्ये खोटी 2 रुपयाची नोट होती. याने विचार केला या नोटीचा उपयोग करून घेतला पाहिजेत. यानं ती नोट घेतली आणि पेपरवाल्याला सांगितलं एक पेपर द्या. पेपरवाल्याने पेपर दिला, नोट देणाराने नोट दिली. पेपर घेतल्यानंतर त्या ठिकाणी नोट दिल्यानंतर हा हसायला लागला. शेजारचा म्हणाला, का बरं हसता? म्हणे मी खोटी नोट दिली, पेपर घेतला म्हणून मला हसू आला. त्याने चष्मा काढला, चष्मा डोळ्याला लावला, पेपर वाचायला लागला. पहिल्यापेक्षा जोर जोरात हसू लागला. म्हणे आता का बरं असता? म्हणे पेपर त्यानं खालचा दिला. ही दुनिया तशी फसवाफसवी करणारी आहे, ध्यानात घ्या. म्हणून या बुद्धीचं खरं वैभव ज्ञानार्जन करणे, या बुद्धीचं खरं वैभव परमार्थ करणे. म्हणून ही बुद्धी भगवंताने दिली. असा हा मनुष्य जन्म मौल्यवान आपल्याला भगवंताने दिला. या कर्मभूमीवर, या मृत्यूलोकात ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस नक्की मरावं लागणार आहे. आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जीवन जगावं लागणार आहे.
पण मरण येईपर्यंत जीवन कसं जगावं, ती जीवन जगण्याची कला. माणसाने जीवन कसं जगावं, ती जीवन जगण्याची पद्धत. माणसाने जीवन कसं जगावं, ती जीवन जगण्याची रीत. माणसाने जीवन कसं जगावं, ती जीवन जगण्याची जीवनशैली कशी असावी, तिचा एक त्रोटक नकाशा काढून देणारा अभंग आहे विठाला. माणसाला जीवन मिळालं, पण एक शोकांतिका आहे, कळालं नाही. मोठ्या मोठ्यांना जीवन मिळालं, कळालं नाही. जीवन कळणं महत्वाची गोष्ट आहे मिळण्यापेक्षा. वस्तू मिळण्यापेक्षा वस्तूचं मूल्य समजणं फार महत्वाची गोष्ट आहे. वस्तूचं मूल्य कळायला पाहिजे. रानामध्ये एक धनगर मेंढ्या चारत होता. मेंढ्या चरत होत्या, पण त्या माणसाला एक सुंदर आकर्षक चमकदार खडा सापडला. त्याने तो खडा तळ हातावर घेतला आणि त्या खड्याची चमक पाहू लागला. तो मोहित झाला. अरे बाप रे, काय चमक आहे या खड्यामध्ये. म्हणून त्याने तो खडा त्याच्या एका लाडक्या मेंढीच्या गळ्यात बांधला. मेंढ्या चरायला लागल्या. धनगर झाडाखाली विश्रांती घेत शांत बसला. त्या रस्त्याने एक रत्न पारखी चालला. त्या रत्न पारख्याने त्या मेंढीच्या गळ्यात चमकणारा खडा बघितला आणि त्याला एकदम आश्चर्य वाटलं. अरे बाप रे, ओरिजिनल हिरा ज्याची किंमत लाखो रुपये आहे, असा हिरा या धनगराने मेंढीच्या गळ्यात बांधला. तो धनगराजवळ गेला. राम राम. राम राम. बोला, मला त्या मेंढीच्या गळ्यात चमकणारा खडा आवडला, तो आपण विकू शकता? म्हणे हो, विकू शकतो. सांगा किंमत. धनगर म्हणाला खड्याची किंमत 20 रुपये. रत्न पारखी म्हणायला लागला 10 रुपये देतो, इच्छा असेल तर दे. म्हणे नाही, 20 रुपये द्या, खडा सोडून दे. हा म्हणा 10 रुपये देतो, तुमची इच्छा असेल. म्हणे मुळीच नाही. ठीक आहे, निघून गेला. रत्न पारखी निघून गेला. त्याला खडा घेतल्याशिवाय जायचं नव्हतं. तो पुढे एका झाडाखाली थांबला. पुन्हा मेंढ्या चरायला लागल्या. पुन्हा त्याच रस्त्याने दुसरा रत्न पारख्याला. त्याने त्या मेंढीच्या गळ्यात चमकणारा खडा पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. तोही पहिल्याप्रमाणे त्या धनगराजवळ गेला. त्याने रामराम श्यामश्याम केला. सांगितलं त्या मेंढीच्या गळ्यात चमकणारा खडा मला आवडला, आपण विकू शकता? म्हणे हो. सांगा किंमत. पहिल्याप्रमाणे यालाही 20 रुपये सांगितले. मागवून जो आला त्याने असा चिकित्सा न करता, घिसघिस न करता खिशात हात घातला आणि 20 रुपयाची नोट त्या ठिकाणी कोरी करकरीत नोट काढली आणि धनगराच्या हातावर टेकवली. धनगराने खडा सोडून दिला. रत्नपारख्याने खडा घेतला आणि रत्नपारखी निघून गेला. पहिला जो गेला होता तो रिटर्न आला. सांगितलं धनगर बुवा, हे घ्या 20 रुपये खडा द्या. धनगर म्हणाला खडा विकला. खडा विकला? केवढ्याला विकला? म्हणे 20 रुपयालाच विकला, 1 रुपया कमी घेतला नाही. सांगितलं धनगर बुवा, खूप मूर्खपणा केला. म्हणे का? अरे तो साधा खडा नव्हता, तो ओरिजिनल हिरा होता, ज्याची किंमत 20 लाख रुपये होती. 20 लाख रुपयाचा हिरा तू 20 रुपयाला दिला, खूप मूर्खपणा केला. धनगर म्हणायला लागला, माफ करा, मला त्या हिऱ्याचं ज्ञान नसल्यामुळे 20 लाख रुपयाचा हिरा मी 20 रुपयाला दिला, मी मूर्खपणा केला, मान्य आहे. पण 10 रुपयाकरता तुम्ही 20 लाख रुपये कमावले, तुम्ही किती महामूर्खपणा केला याची जाण ठेवा. एकच गोष्ट विचारायची, धनगराला हिरा मिळाला का कळाला? बोला. आमच्याकडचे 2-2 वर्षाचे बरोबर बोलतात. मिळाला, कळाला नाही. तसा आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, पण कळाला नाही. आपण धनगराचेच भाऊबंध आहोत ध्यानात. एवढा मौल्यवान मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, पण या मनुष्य जन्मामध्ये जे आपण करायचं ते करत नाही आणि जे करू नये ते केल्याशिवाय ही शिकवण त्या तुकोबांच्या लक्षात आल्यामुळे तुकाराम महाराजाने या मनुष्य जन्माचं कर्तव्य आणि अशा प्रकारच्या पद्धतीने सांगितलं की त्याने आयुष्यामध्ये काय केलं. विठाला जीवनामध्ये या भगवंताचं सार, मनुष्य जन्माचं एकच सार आहे. नरदेहा येऊनी विचारावे सार. बस. सार सार विचार करा उठे, सार विचार करा उठे, सार विचार
करा, भगवंताचं नाम कंठात धरा. एक विषय परमार्थ हा जीवनामध्ये आला पाहिजे. जीवनात परमार्थ आला पाहिजे. माणसाने मानवी जीवाचा विचार करा की भगवंताची भक्ती प्रमुख जीवनातलं सार आहे. भगवंताने या मनुष्य जन्माची निर्मिती कशी केली तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं. हा भगवान परमात्म्याने अनंताने अनंत सृष्टी निर्माण केली, अनंत सृष्टी. पण एकच मॉडेल असं भगवंताने फक्त उभं केलं, तो म्हणजे मनुष्य. बाकीचे सगळे प्राणी कसे केले, कसे केले, आडवे केले. आणि हा मनुष्य कसा केला, मनुष्य मात्र उभा केला आणि प्राणी आडवे केले. प्राणी जरी आडवे केले पण ते चालताना सरळ चालतात. चालताना कसे चालतात, सरळ चालतात. माणूस जरी उभा केला पण माणूस कसा चालतो, आडवा चालतो. भजनात आडवा, कीर्तनात आडवा, सप्ताहात आडवा, सगळ्यात आडवा. गाडी आडवा, बांधकाम आडवा, रस्ता आडवा, आडवी आडवी करतो. ध्यानात घ्या, आडवायचं असेल तर पाणी आडवा, पाणी जिरवा. लावायचे असेल तर बाग लावा, आग लावू नका. लावायचे असेल तर झाडं लावा, प्रदूषण नष्ट करा. एक म्हणायला लागला, मी एक नाही मला 100 झाडं लावले पण मला तुरुंगात टाकलं पोलिसांनी. म्हणलं असं होऊ शकत नाही. तू कोणते झाडं लावले, म्हणे गांजाची. गांजाची झाडं लावल्यावर मग का तो सत्कार करतील का? माणसाने जीवनामध्ये कसं जगावं, संतांनी त्याचा विचार पदोपदीने मांडला. लक्षात घ्या, तुकोबाराच्या जीवनात जर तुम्ही पाहिलं तर तुकाराम महाराजांनी एक अखंड परमार्थ केला. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं, त्याच्यामुळे त्यांना समाधान प्राप्त झालं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सतत त्या ठिकाणी 8 पिढ्यापासून परमार्थ होता. सतत 8 पिढ्या त्यांच्या परमार्थामध्ये गेल्या. 8 पिढ्यापासून परमार्थ. आपल्या 8 पिढ्या बिड्या वडता वडता खलास झाल्या. कोणी त्याचं नावही घेत नाही, कोणी विचारत नाही. आपल्या पंजोबाच्या आजोबाचं नाव तरी आपल्याला माहीत आहे का, खरं सांगा. आज तुकाराम महाराजांना किती वर्ष झाले विचार करा. एवढंही करून दुष्काळ पडला एका काळामध्ये. महाराजाची सगळी संपत्ती त्या ठिकाणी त्यांनी वाटून दिली. पहिली खरी कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. नंतर सरकारने आदर्श घेतला. अगोदर तुकोबारांच्या जीवनामध्ये तो प्रकार घडला. म्हणून तुकाराम महाराजांचं दुष्काळ आटीला द्रव्य नेला आणि स्त्री एक अन्न अन्न करता. दुष्काळ पडला त्या काळात, द्रव्य संपून गेलं. आणि तुम्हाला खरं सांगू, म्हणजे आतापर्यंत सगळं खोटं सांगितलं असा अर्थ करू नका. माणसाजवळचा पैसा संपला रे संपला की माणूस रस्त्यावर उतरतो. बरोबर आहे गुरु? पैसा संपला की कुठे उतरतो? माणसाचा पैसा संपला की माणूस रस्त्यावर उतरतो. लक्षात घ्या, पैसा संपला की रस्त्यावर उतरतो. आणि जमीन रस्त्यावर आली की तिची किंमत वाढल्या जाते.
हा फरक आहे. जोपर्यंत तुमचा खिसा भरलेला आहे, भरलेला खिसा दुनिया दाखवतो, भरलेला खिसा दुनिया दाखवतो. पण तोच खिसा एकदा रिकामा झाला की तुमचे खरे मित्र कोण आहे याची ओळख करून देतो. दुष्काळ आटेला द्रविणेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराजांनी अखंड परमार्थ केला, भांडारा डोंगर गाठला आणि भगवंताचं चिंतन केलं. भगवंताचं चिंतन करून त्या ठिकाणी अखंड आपला देह आणि परमार्थामध्ये खर्च केला. प्रतिवर्षीप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरीला गेले आणि पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाला नमस्कार केला. पांडुरंगाची नजरानजर झाली तुकोबांची पांडुरंगाची, आणि पांडुरंगाने त्या ठिकाणी तुकोबांना पाहिलं आणि तुकाराम महाराजांच्या नजरेला नजर भिडवली. तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवान आज तुम्ही माझ्याकडे अगदी डोळे त्या ठिकाणी अगदी डोळ्या डोळा भिडून तुम्ही माझ्याकडे बघू लागले, कारण काय? सांगितलं, तुकोबा एकच विचार आहे, अनेक दिवसापासून तू माझी सेवा करतोय, त्या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला काही द्यावं अशी माझी मानसिकता आहे, इच्छा आहे, म्हणून तुम्ही काहीतरी मागावं. तुकोबा राय म्हणता, देवा तू बोलला हे बरोबर आहे, पण मागण्याकरता इच्छा लागते. लक्षात घ्या, मागण्याकरता इच्छा, कारण भूक जर नसेल तर तो जेवण काय करू शकेल. मागण्याकरता इच्छा लागते. मला इच्छा जर नाही तर मागायचा प्रश्नच उरत नाही. ज्याची इच्छा संपते, ज्याची इच्छा माळवते पण जीवन कायम राहतं त्याला संत म्हणतात. जीवन समाप्त होतं पण इच्छा कायम राहते त्याला सामान्य माणसं म्हणतात. माणूस संपत आला, माणसाचं आयुष्य खलास होतं तरी माणसाची इच्छा संपत नाही. भगवंताला तुकाराम महाराज विनंती करायला लागले की त्या ठिकाणी भगवान मला काही अपेक्षा नको, पण तुझा आग्रह आहे, माझ्या आग्रहास्तव काहीतरी माग. ठीक आहे, तुमचा आग्रह आहे म्हणून मी मागतो, पण ध्यानात घ्या मला काय नको आहे मी अगोदर सांगतो आणि काय पाहिजे आहे ते नंतर सांग. आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको दे माते दे नको देवा, ते माझे अर्थ नको देवा. जेथे माझे अर्थ नको देवा, नको देवा. लगे माईक पदार्थ, लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. देवा मला माईक प्रपंचातले माईक नाशवान पदार्थ देऊ नको, सत्ता नको, संपत्ती नको, मला काही यातलं नको. ठीक आहे, मग तुझ्या इच्छेप्रमाणे माग. भगवंताला मागण्याचा आग्रह केला भगवंताने तुकोबारायांना, माग देवा तुझी इच्छा आहे म्हणून मागतो, मला मागण्याचं काहीच गरज नाही, तुमच्या मनाला समाधान वाटेल म्हणून मागतो. ठीक आहे, म्हणून काय पाहिजे आहे हे मी सांगितलं, नको आहे सांगितलं, पण आता काय पाहिजे तुला, या जगात या विश्वात काय आवडतं ते मला सांग. तुकोबारा म्हणतात, देवा मला काही आवडत नाही, फक्त माझ्या मनाला फक्त एकच आवडतं, ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा आवडते मना, आवडते मना,
देवा पुरवावी वासना, देवा माझी इच्छा पूर्ण करा. माझ्या मनाला हे आवडतं. आता कोणाला काय आवडतं याचा एक सुंदर श्लोक आहे सुभाषितामध्ये. गायको स्वर इच्छन्ति, काय गायको स्वर इच्छन्ति अर्थ इच्छन्ति पंडिताः, वैदिको वर्ण इच्छन्ति टाळ घोष इतरे जनाः. गायक लोकांना काय आवडतं? फक्त स्वर. बुवा कुणीकडे चालला विषय सोडून काही घेणं देणं नाही. काही सांग. गायक फक्त स्वर. पण स्वरात म्हणावं का जोरात म्हणावं? स्वरात म्हणावं. जोरातला काही किंमत नाही. जोरात नाही, स्वरात पाहिजे. जोरात नको. जोरात काय करता? स्वरात पाहिजे. गायको स्वर इच्छन्ति अर्थ इच्छन्ति पंडिता. पंडित म्हणजे सुज्ञ. सुज्ञ लोक अर्थाची अपेक्षा करतात. गुरुजी सारखे विद्वान लोक ज्ञानी अर्थाची अपेक्षा करतात. अर्थ काय सांगतो का या विषयाचं? अर्थ इच्छन्ति पंडिता. याचा अर्थ काय होतो? सुज्ञ. सुज्ञ म्हणजे त्या ठिकाणी जाणकर मंडळी. जाणकर. या जगामध्ये 3-4 प्रकारचे लोक आहेत. काही सुज्ञ लोक आहेत, काही प्राज्ञ लोक आहेत, काही तज्ञ लोक आहेत आणि काही अज्ञ लोक आहेत. काही कसे आहेत? अज्ञ आहेत, काही तज्ञ आहेत, काही सुज्ञ आहेत आणि काही प्राज्ञ आहेत. तज्ञ म्हणजे एका विषयातलं ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे. एकाच विषयातलं, फक्त एकाच विषयातलं ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे त्याला म्हणतात तज्ञ. बालरोग तज्ञ एकाच विषयात, हृदयरोग तज्ञ एकाच विषयात फक्त. त्याच्या पुढे सर्दी ताप्याच्या गोळ्या जातो तुम्हाला काही समजत नाही, फक्त हृदयरोग सांगा. एकाच विषयात जो परिपूर्ण आहे त्याला म्हणतात तज्ञ. प्राज्ञ म्हणजे सगळ्याच विषयातलं परिपूर्ण, सगळ्याच विषयाचं परिपूर्ण ज्ञान आहे त्याला म्हणतात तज्ञ. आणि ज्याला काहीच कळत नाही, कशातलंच काहीच कळत नाही, हा अज्ञ. ज्याला काहीच कळत नाही म्हणजे हा अज्ञ. म्हणजे हा अज्ञानी अडाणी माणूस, अज्ञानातला अज्ञ. एखादा बाई पेशंट घेऊन आपल्या एखाद्या डॉक्टरकडे जाते. मालकाची तब्येत बरी नाही म्हणून डॉक्टर साहेब त्या सद्ग्रस्ताला तपासता सांगितलं यांचे रिपोर्ट काढावे लागतील. त्याच्याशिवाय पुढचा मला उपचार करता येणार नाही. बाई म्हणाले काय तुम्हाला काय काय जे कोणती तपासण्या करायच्या ते करा. भारीतली भारी तपासण्या करा. त्यांचं पोस्टमार्टम काय असेल ते बी करून टाका, मला मान्य आहे. सांग. याला म्हणता अज्ञानातला अज्ञ. पोस्टमार्टम करायला लावायचं का? म्हणजे अज्ञ, सुज्ञ आणि तज्ञ. सुज्ञ माणसं काय पाळतात, विचार करतात. सुज्ञ माणसं फक्त अर्थ इच्छन्ति पंडिता. हा पंडित लोक, सुज्ञ लोक अर्थाची अपेक्षा करतात. अर्थाची अपेक्षा. आता याचा अर्थ नेमका काय होतो? म्हणजे जीवनामध्ये सुज्ञ लोक विचार करताना त्या अर्थाच्या नजरेकडे त्या नजर टाकतात. त्या ठिकाणी जे अशा अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत. विठाला एक तुम्हाला थोडा फॉर्म्युला सांगतो, समजून घ्या. मूर्ति में भगवान नहीं होते, मूर्ति में भगवान नहीं होते, प्रतिमे में भगवान नहीं होते, प्रतिमे में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते हैं. अर्थ इच्छन्ति पंडिता. प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते हैं. नुसतं चित्रात, देवाच्या चित्रात त्या ठिकाणी देव नाही, पण प्रतिमा में आई वडिलांमध्ये प्रत्यक्ष देवाचं रूप आहे. याला शास्त्रामध्ये त्या ठिकाणी श्लेष अलंकार म्हणतात. एका वाक्याचे 2 वेगवेगळे अर्थ होणे. आपण बसमध्ये प्रवास करतो ना, ते एक मोठं त्या ठिकाणी टप्पर, त्याच्यामध्ये एक मडकं, त्याच्यामध्ये जाळलेली ती लाकूड, आणि तो आपल्या बसमध्ये प्रवासाला म्हणतो खा रे शेंगदाणे. काय म्हणतो? खा रे शेंगदाणे.
2 अर्थ आहेत, ध्यानात घ्या. अर्थ इच्छन्ति पंडिता, खारे शेंगदाणे. काय म्हणतो बसणार याला? खारे शेंगदाणे हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ माझ्याजवळ शेंगदाणे ते आहे खारे. अर्थ इच्छन्ति पंडित हा प्रत्येक जीवनामध्ये 2-2 अर्थ होता. विठाला विठा वैदिक जे आहेत ते वर्णाची अपेक्षा करतात. कीर्तनकार बुवा चांगला बोलतो, भाषा चांगली, पण हा कोणत्या समाजाचा असेल? वैदिक लोक म्हणजे ब्राह्मण. अर्थ इच्छन्ति पंडिता हा त्या ठिकाणी अर्थ सुज्ञ लोक अर्थाची अपेक्षा करतात. आणि टाळ घोष इतरे जना, इतर मंडळी बिचारे टाळ वाजवण्यामध्ये भगवंताच्या नामामध्ये मग्न असतात. कारण त्याच्याशिवाय टाळीशिवाय, टाळ वाजल्याशिवाय, टाळीशिवाय आणि प्रतिसाद दिल्याशिवाय, भगवंताचा नामघोष केल्याशिवाय कीर्तनकाराला कार्यक्रमाला रंग देवता येत नाही. म्हणून एक कवी विनोदाने म्हणतो, एक कवी झगडे की शोभा हा शिव्या देऊ राहिला, हा रामकृष्ण हरी म्हणत बसला. मी का कृष्ण झगडे की शोभा गाली से होती माली से होती है. एक म्हणू लागला महाराज ससुराल की शोभा साली से होती है. अर्थ इच्छन्ति पंडिता जीवनामध्ये अशा काही म्हणून तुकोबारा वर्णन करता. तुम्हाला जर काय आवडतं मला सांगा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबा सांगतात, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारा आहे. मागणी मागता ऐसे आवडते म्हणा आणि देवा पुरवावी वासना. ऐसे म्हणजे कैसे? अभंगात त्याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये देव वसे चित्ती. भगवान तू ज्याच्या चित्तामध्ये अखंड वास्तव्य करतो त्याची संगती मला दे. त्याची घडावी संगती, त्यांची मला संगती व्हावी. तुझं वास्तव्य ज्यांच्या चित्तामध्ये अखंड आहे असे जे संत, कारण संताच्या चित्तामध्येच भगवान परमात्मा वास्तव्य करतो. का? परमात्मा त्याच भक्ताच्या चित्तामध्ये अखंड वास्तव्य करतो ज्याने आपलं चित्त निर्मळ गोपाळ राहे गोपाळ राहे गोपाळ राहे
वास्तवे ज्याच्या चित्तात आहे त्यांची संगती व्हावी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी प्रकाश टाका एक शब्द पुन्हा महत्त्वाचा वापरला. वसे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. देव वसे. तुकोबाराने देव असे कोण नाही म्हटलं. तू देव असे चित्ती त्याची घडावी संगती असं का बरं नाही म्हटलं. देव वसे का. वसे आणि असे याच्यात फरक आहे. कारण असे शब्द आला रे आला की त्या असे शब्दाच्या पाठीमागं नसे शब्द येतो. आता माझ्या डोक्यात फेटा असे पण सकाळी पाहिलं तर असे आलं की नसे येतो. ध्यानात घ्या. म्हणून महाराजांनी शब्द वसे ज्याचे अखंड वास्तव्य आहे. धरणामध्ये वीज वसे, टाकीमध्ये वीज, टाकीमध्ये त्या पाण्यामध्ये असे. असे म्हणजे नसे. आणि असे वसे आला की जिथे वास्तव्य अखंड असू शकते. संताच्याच चित्तामध्ये भगवान परमात्मा अखंड राहतो. म्हणून संताची संगती मला पाहिजे. संताची संगती का. संगतीचे अनेक प्रकार आहे. जीव जीवाची संगत हा एक प्रकार आहे. जीव जडाची संगत हा दुसरा प्रकार आहे. आणि जीव सच्ची संगत हा तिसरा प्रकार आहे. संताची आणि जीवाची संगत हा तिसरा प्रकार आहे. जीवनामध्ये काही सहवास किंवा काही संगत अदृष्टाने म्हणजे प्रारब्धाने मिळत असते. काही संगत पुण्याने मिळत असते आणि काही संगत पापाने मिळत असते. लक्षात घ्या. विठाला प्रारब्धाने मिळणारी संगत विसंगती. जीवनामध्ये कधी कधी विसंगत होते. रामायणामध्ये पहा भरत आणि कैकेयी विसंगती. राम आणि भरत सुसंगती. कारण रामाची आणि भरताची सुसंगत. कैकेयी आणि भरत विसंगती ही प्रारब्धाने मिळत असते. आणि पापाने घडते ती दुष्ट संगती. दुष्ट लोकाची संगत ही पापाने मिळते. म्हणून माणसाने जीवनामध्ये संगती फार महत्त्वाची वापरली पाहिजे. कारण माणसाचं मन हे पांढऱ्या कपड्यासारखं असतं. संगती कारण जसं संगत कराल तसे संस्कार लागतात. जसं पांढरा कपडा ज्या रंगात बुडवाल तसा रंग त्याला लागतो. तसे तुम्ही जशी संगत कराल तशी संगत. पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संगाचा महिमा. ते जावे संत सेवे. हो हे संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही जैसे संगत करा जैसा संग वैसा रंग. म्हणून चांगल्याच्या संगतीमध्ये बसा. चांगल्याच्या संगतीत राहा. मूर्ख माणसाच्या दुष्ट माणसाच्या संगतीत त्या ठिकाणी 2 तास बसण्यापेक्षा संडासात 3-3 तास बसत जा. कारण मूर्खाची संगत इतकी धोकादायक आहे की तुमचं जीवन हे बर्बाद करून टाकेल. लक्षात घ्या. म्हणून चांगल्याच्या संगतीमध्ये राहा. जीव जडाची संगत. संसार हा जड आहे आणि जीव हा संसाराच्या संगतीत अनादी कालापासून आला. कारण जीव जडाच्या संगतीमध्ये दुःख आहे आणि संसारामध्ये अनंत प्रकारचं दुःख माणूस भोगत आला. अनंत प्रकारचं दुःख भोगत आला. पहा किती श्रीमंत असला
तरी त्याचा संसार सुखाचा नाही. अनेक भोग असू द्या, अनेक भोग असू द्या, अनेक वाटेल तेवढं असू द्या अनुकूल, पण डॉक्टर सांगतात तुम्हाला गव्हाची पोळी चालणार नाही, साखरचा चहा चालणार नाही. मग मी काय खाऊ? तांब्याभर ताक पेत जा फक्त. अरे एवढे भोग असले तरी भोगात समाधान नाही. ध्यानात घ्या, भोगात समाधान नाही, भोगाच्या त्यागात समाधान आहे. भोगाच्या त्यागात समाधान आहे, भोगात समाधान नाही. अजून ध्यानात घ्या, भोगात समाधान नाही का नाही मी तुम्हाला सिद्ध करून देतो. भोग किती भोगले तरी भोग भोगता भोगता भोगच एक दिवस माणसाचा भग घेतात. कळलं? भोगच माणसाचा भग घेतात. नाही समजणार तुम्हाला उदाहरणाने पटवून देतो. बोलत चला. बिड्या संपल्या का? बिडी पिणारे संपले. आता समजेल कोण संपलं. गेले बिड्या काय माहित. दारू संपली का? दारू पिणारे गेले. दारू काय? व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा. मुलाबाळांना भिकेला लावू नका, संसाराचं वाटोळं करू नका, चांगलं जीवन जगा. माणसं दारू पितात, व्यसन करतात, संसाराची राख रांगोळी होते, तंटे होतात, भानगडी होतात, नवरा बायकोच्या ताटातुट्या होतात, मुलाची भिकेला लागतात. मुलं वाईट आहे म्हणून व्यसन करू नका. माणसं व्यसन करतात, कुठेही पडतात, काही बघतात. अरे भाई हमने शराब पी है. अरे भाई शराब तू क्या पिएगा? शराब तेरी खानदान को पिएगी, शराब तेरी स्टेट को पिएगी. सभी को पीने वाली शराब होती है, कितने भी पावरफुल क्यों न हो. जाम के जाम पीने के बाद भी आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, सारी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनापासून मुक्त राहा. माणसं दारू पितात, कुठेही पडतात, काही बघतात. 2 दारू प्यायला चालला, 1 दारुड्या म्हणायला लागला मी देशाचा मंत्री होणार, मी देशाचा मंत्री होणार. दुसरा म्हणायला का तू देशाचा मंत्री होणार? बरोबर आहे, पण मी राजीनामा देईल तरच ना. म्हणजे त्याच्या अगोदर हा झाला. म्हणजे व्यसनापाशी व्यसनी माणसं कशी काय पिशाच्या सारखी बोल, काय सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये संगत चांगल्याची करा, चांगल्याच्या संगतीमध्ये तुमचा उद्धार होईल. अरे महान महान त्या ठिकाणी डाकू, हा त्या ठिकाणी दरोडेखोर एका नारदाच्या संगतीत आला. वल्ल्याचा वाल्मिकी. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. म्हणून संगत भल्याची करा, चांगल्याची करा. मी नेहमी सांगतो जीवन हे जुगार आहे. माझी भाषा लक्षात घ्या, जीवन ही जुगार आहे. जुगार, जुगारमध्ये जुगार खेळताना, जुगार माहिती आहे ना, जुगार खेळताना चांगली पानं सोडायची नसतात. चांगली पानं सोडायची नसतात आणि वाईट पानं उचलायची नसतात. त्याप्रमाणे जीवनातली चांगली माणसं तोडायची नसतात आणि वाईट माणसं जवळ बाळगायची नसतात. सत्यानाश होऊन जाईल, लक्षात घ्या. खळाचे संगती, खळाचे संगती उपयोगाशी नव्हे, खळाचे संगती उपयोगाशी नाही. खळाचे संगती, खळाचे संगती उपयोगाशी नाही, खळाचे संगती उपयोगाशी नाही. उपयोगाची
उदासीने आपणा पाय त्याचे संगे. म्हणून जीव जडाची संगत संसारामध्ये अनंत प्रकारचं आपण दुःख भोगत आलो आणि दुःख भोगणार. म्हणून ही संगती वाईट आहे. जीवनामध्ये खळाची संगती वाईट आहे. संसाराच्या संगतीचा परिणाम दुःख माणसाला. सुखाची जरी अपेक्षा असेल पण सुख मिळणार नाही. पायी चालणारा माणूस सायकलवर बसणाऱ्या सुखी समजतो. सायकलवर बसणारा माणूस मोटरसायकलवर बसतो. मोटरसायकलवर बसणारा इंडिकेमध्ये बसण्यास सुखी समजतो. इंडिकेमध्ये बसणारा माणूस हेलिकॉप्टरमध्ये बसणाऱ्याला सुखी समजतो. आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणारा माणूस शेवटी पायी चालणाऱ्याला सुखी समजतो. त्याला माहीत आहे वर व्यवस्थित आहे, तो बंद बरा आहे. याच्या वरच्यावर का बिघाड झाली का ठाईचं समाप्ती झाली जायची. म्हणून जीवनामध्ये भोग हे माणसाला दुःखच देतात, सुख देणार नाही. का? प्रापंचिक जीवनामध्ये दुःखाचा परिणाम. दुःख जीवनामध्ये का? तिखट, अधिक तिखट. समीकरण बरोबर गोड झालं. बरोबर गोड. तिखट अधिक तिखट बरोबर गोड नाही, अति तिखट. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा नाही 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 नाही, महामूर्ख. असं समीकरण. अरे प्रापंचिक जीवनामध्ये कोणालाच समाधान सुख नाही. सलूनमध्ये एक मनुष्य गेला दाढी करायला. बोलता 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 म्हणा, का हो तुमचा हात खूप सरळ आहे म्हणे. हो. मग तुम्ही अनेक लोकांच्या दाढ्या केल्या म्हणे. गाढवाची दाढी कधी केली म्हणे? पहिल्यांदाच करू राहिलो. अरे मूर्ख अधिक मूर्ख म्हणजे महामूर्ख. दुःख अधिक दुःख म्हणजे महादुःख. तर संसारामध्ये अनंत प्रकारचं दुःख आहे. म्हणून संगत संतन की जन्म का सार्थ कुछ करणे. न उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कुछ करले. संगत संतन की करले जन्म का सार्थ कुछ करले. म्हणून जीवनामध्ये संगती योग्य त्या मुक्तीची करावी. जीवन तुमचं सफल होईल हे संतांनी शिकवलं. करोनी सायास संत पंतोजी आहेत. पंतोजी विद्यार्थ्याला शिकवतात ना. पंतोजी शिकवतात. पंत म्हणजे कोण? गुरुजी. गुरुजी विद्यार्थ्याला शिकवतात. पंत म्हणजे कोण? संत म्हणजे कोण? ज्याचं डोकं मोठं तो पंत. ज्याचं डोकं मोठं तो पंत. आणि ज्याचं अंतकरण मोठं तो संत. ज्याचं अंतकरण मोठं तो संत आणि ज्याचं डोकं मोठं तो पंत. पंत समज पंथी हाती धरली पाठी. अर्भकाचे साठी 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 पंते हरदी धरली पाटी पंते हरदी धरली पाटी ऐसे संत जगी तैसे 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 संत जगी. तैसे संत जगी म्हणजे पंतोजीप्रमाणे शिक्षक जसा विद्यार्थ्यांना शिकवतो त्याप्रमाणे संत समाजाला शिकवतात. करोनी सायास शिकविती. काय शिकवतात? पंतोजीच्या शाळेमध्ये शिकवतात. लघुकोण शिकवतात. भूमितीचा विषय शिकवताना षटकोण शिकवतात. त्रिकोण शिकवतात. पण संत काय शिकवतात? जीवनाचा दृष्टिकोन शिकवतात. जीवन कसं जगावं याचा दृष्टिकोन संत शिकवतात.
समाजामध्ये माणसाने जीवन कसं जगावं याचा सुंदर दृष्टिकोन संत शिकवतात. म्हणून संत हे महान परोपकारी आहेत आणि परोपकार करण्याकरताच संत येतात. म्हणून ऐसे आवडते देवा पुरवावी वासना विठोबा रखुमाई टाळी वाजवा. त्याची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. वासना ही घातक आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात माझी शुभ वासना आहे सत्संगती जीवनात व्हावी, परमार्थ घडावा आणि परमार्थ घडून जीवनाची सार्थकता व्हावी. जीवन म्हटल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये भक्ती असा. आता एकच विचारतो, जीवनामध्ये भक्ती असली पाहिजे का असली पाहिजे? बोला. भक्ती असली पाहिजे का असली पाहिजे? वाक्य दोन आहे. जीवनात भक्ती असली पाहिजे का असली पाहिजे? भक्ती असलीच पाहिजे आणि ती असली. कोणती पाहिजे? असली पाहिजे. बरं का? गळ्यातली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे? गळ्यातली माळ जपली पाहिजेत आणि ती जपली पाहिजेत. म्हणजे जीवनामध्ये माळ असावी गळ्यात, ती जपली पाहिजेत, काढून टाकली नाही पाहिजेत आणि ती सांभाळली पाहिजेत आणि ती तिचा जपही केला पाहिजे. म्हणून जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे. येषाम न विद्या न तपो न ज्ञानम दानम न सीनम न गुणो न धर्म ते मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगशरंती. मनुष्य वजा भक्ती बरोबर जनावर. माणसाच्या जीवनातली भक्ती वजा केल्यानंतर पशुमध्ये त्याच्यामध्ये फरक नाही. म्हणून मला संतांची संगती दे, संतांच्या संगतीमध्ये अखंड मी परमार्थ करे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती देवा. तुमचा अखंड ज्यांच्यावर प्रेम आहे. मग कोणावर प्रेम आहे? भगवंताला विचारा तुम्ही, भगवान तुम्हाला या विश्वात काय आवडतं सांगा. भगवान म्हणतात मला संत आवडतात. संत आवडतात. किती आवडतात? तीही प्राणा परवते आवडते मद निवृत्ते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. मला माझे संत माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. संतांना विचारा तुम्हाला काय आवडतं संतांनो? संत म्हणतात आम्हाला भगवंत आवडतो. भगवंत आवडतो. किती आवडतो? आम्हाला आमच्या जीवाच्याही पलीकडे. बहु आवडसे जीवा सोनिया. बहु आवडसे जीवा सोनिया. बहु आवडसे जीवा सोनिया. बहु आवडसे जीवा सोनिया. तुझी आठवाही लगा देवराया. बहु आवडसे
म्हणतात मला संत माझ्या जीवापेक्षाही आवडतात. संत म्हणतात जीवापेक्षा भगवंत आवडतो. भगवंत म्हणतात संत मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. संत आणि भगवंत या दोघांचा अतूट नातं आहे. दोघे एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. ते दोघे एकमेकापासून राहू शकत नाही. जशी तुमची सावली तुम्हाला सोडू, त्याप्रमाणे असे संत, या संताची संगती मला दे. तुको भगवंताने पुन्हा प्रश्न केला, किती दिवसापुरती पाहिजे? सप्ताहापुरती, भागवतापुरती, चातुर्मासापुरती? नाही नाही नाही. तुकोबारा म्हणता मला संतांची संगत अखंड व्हावी. हे अभंगाच्या हरी जना सर्वे भेटी, हरी जना सर्वे भेटी, हरी जना सर्वे भेटी, चरणामध्ये तुकोबारा म्हणतात मला संताची संगत द्या, पण किती मर्यादित नको. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. हरिजन शब्द वापरला तुकोबारा आहे. हरिजन म्हणजे तुम्ही जो अर्थ समजता तो नाही. हरीचे लाडके प्रिय भक्त जे हरिजन, ते संताचे आवडते लाडके आहेत. ते हरिजन मला किती आवडतात, त्यांची भेटी मला व्हावी. योगक्षेमाची मागणी पुन्हा मागतात. अप्राप्तस्य प्राप्ती योग हा आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमा. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणं हा योग आहे आणि प्राप्त झालेल्या वस्तूचा वियोग होऊ नये हा क्षेम आहे. म्हणून योग आणि क्षेम हा माझ्या जीवनात घडावा. संताची संगती व्हावी, घडावी आणि त्यांचा आणि माझा वियोग होऊच नये. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. म्हणून एक त्या ठिकाणी जीवनामध्ये काही माणसं तुटू नये आणि काही माणसं जुटू नये. कारण वाईट माणसं जीवनात जुटू नये आणि चांगले माणसं तुटू नये. येणारा जो आहे, काही माणसं जीवनात यावे, काही जीवनातून जावे. संत जीवनात आले पाहिजे, जीवनाचं कल्याण होईल. म्हणून संत संगतीची सेवा मला घडावी, संत संगत व्हावी आणि त्या अपेक्षेने मी आपणाकडे माझी इच्छा वासना पूर्ण करा अशी विनंती करतो. पुरवावी वासना. वासना
ही शुभ वासना आहे, अशुभ वासना ही नरकाला नेणारी आहे, अधोगतीला नेणारी आहे. म्हणून ही अशुभ वासना कोणतीही तुकोबारा सांगत नाही. परमार्थाला लागून परमात्म्याला लागून ज्ञानाला लागून जी वासना अंतःकरणात निर्माण होते सत्संगतीची, ती वासना शुभ आहे. आणि ती वासना निर्माण होण्याकरता अंतःकरणात पुण्याचा उदय व्हावा लागतो, तेव्हाच